केएम हॉस्पिटल संगमनेर, माफक दरात अत्याधुनिक वैद्यकीय सेवा, 100 पेक्षा अधिक तज्ञ डॉक्टर्स, हृदयविकार, स्त्रीरोग, अस्थिरोग, अपघात विभाग, मेंदू आणि मणक्याच्या शस्त्रक्रिया, सांधे प्रत्यारोपण, लॅप्रोस्कोपिक आणि रोबोटिक सर्जरी, डायलिसिस, सिटी स्कॅन, प्लास्टिक सर्जरी, मधुमेह, पॅरालिसिस, छातीचे विकार आणि जनरल मेडिसिन, त्याचबरोबर सर्व मेडिक्लेमची कॅशलेस सुविधा, सर्व शासकीय योजना उपलब्ध, अत्याधुनिक मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आणि 24 तास अत्यावश्यक सेवा. ठिकाण विठ्ठल मंदिरासमोर, अकोले बायपास रोड, संगमनेर. संपर्क 99532 99532. संगमनेर शहरामध्ये लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या शुभहस्ते पिझ्झा बस्ट रेस्टॉरंटचं भव्य उद्घाटन झालंय. पिझ्झा बस्ट या आधुनिक फास्ट फूड रेस्टॉरंटनं संगमनेरमध्ये एक नवी खाद्य संस्कृतीची पर्वणी आणली आहे. समर्थ प्लाझा ॲक्सिस बँकेशेजारी जांता राजा मैदानाजवळ हा उद्घाटन सोहळा पार पडलाय. यावेळी माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, डॉक्टर संजय मालपाणी, नगराध्यक्षा मैथिली तांबे, डॉक्टर शांताराम निघुते, डॉक्टर निलिमा निघुते, विकास हासे, रवींद्र मिसाळ, जनार्दन गलांडे, वैभव रकिबे, शांतीलाल पटेल, सूरज छाबडा यांच्यासह शहरातील व्यापारी, सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येनं हजर होते. उपस्थित पाहुण्यांचा रेस्टॉरंटच्या वतीनं पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला गेला. स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या अशा उद्योगांचं लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी स्वागत केलंय. त्यांनी ग्राहक केंद्री सेवा आणि दर्जेदार खाद्यपदार्थांमुळे पिझ्झा बस्टला निश्चितच चांगला प्रतिसाद मिळेल असा विश्वासही व्यक्त केलाय. प्रत्येक कुटुंबाने येथे एकत्र येऊन वेळ घालवावा, मुलांनी आनंद लुटावा आणि प्रत्येकाने स्वादासोबत सुंदर आठवणी घेऊन जावे हीच आमची इच्छा आहे. दर्जेदार चव, स्वच्छता आणि कुटुंबवत्सल वातावरण यामुळे पिझ्झा बस्ट हे संगमनेरकरांचे आवडते खाद्यस्थळ बनेल ही माझी इच्छा आहे. आणि अधिकाधिक कसे समृद्ध करता येईल याच्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील राहू. हा प्रवास आज सुरू होत असला तरी तो यशस्वी होण्यासाठी आपल्या सर्वांचे प्रेम, आशीर्वाद आणि सहकार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. आपण आजपर्यंत असे आमच्यावर विश्वास ठेवला तसाच विश्वास आणि आशीर्वाद यापुढेही कायम राहील अशी अपेक्षा करते. आपल्या सर्वांच्या उपस्थितीमुळे आजचा हा समारंभ सोहळा खूप अधिक भव्य आणि संस्मरणीय झाला आहे. संगमनेर शहरामध्ये काहीही कमी नाही आणि आता या पिझ्झा बस्ट रेस्टॉरंटची सुद्धा भर सुंदर असं दालन आहे. बसण्याची व्यवस्था खूप सुंदर आहे आणि एक आधुनिक असं टच त्याला सगळा दिलेला आहे. आता नवीन जी पिढी आहे त्यांना पदार्थांचं नाव नाही याच्यामध्ये, परंतु फार पदार्थ 23 पदार्थ आहे ना, 30 पदार्थ एका वेळेस तुम्ही ऑर्डर दिली की तुम्ही 30 पदार्थांमधला एक एक पदार्थ तुम्ही टेस्ट करू शकता, खाऊ शकता. म्हणजे अगदी पाणीपुरीसह जे पाहिजे ते. आता तरुणांना आणि छोट्या बालकांना तर खावंसं वाटतं, पण आता काही वयोवृद्धही मागे नाही, कारण नातवंडांना जे घरी तयार होतं तेच आम्ही खातो आता, अशी गोष्ट आहे. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे की इथं पूर्ण फॅमिली येणार आहे, अगदी वयोवृद्धांपासून आजी आजोबा, मुलं आणि नातवंड असा संपूर्ण परिवार या ठिकाणी येऊ शकतो, बसू शकतो, सगळा आनंद या ठिकाणी घेऊ शकतो. प्रथम मी पिझ्झा बस्ट रेस्टॉरंटचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो. म्हणजे सूरजना बराच धक्के मला दिले. त्यांनी मला सांगितलं की आपल्याला उद्घाटन करायचं आणि तुम्ही या. थोडं झालं टायमाचं, तुम्हाला 11:30 दिला, पण मी जरा पाहुणे माझ्याकडे असल्यामुळे माझी गडबड झालेली आहे. परंतु मला वाटलं सूरजचंच पिझ्झा हटचं उद्घाटन आहे काय ना, पिझ्झा बसचं. हा आणि आता संजय विचारत होते का नेमका सूरजचा रोल काय आहे. म्हणलं त्याचा रोल सगळ्यांना बरोबर आणणं, एकत्र आणणं हा महत्त्वाचा रोल त्यांनी केलेला, आपल्या सगळ्यांना उपस्थित ठेवला आहे. इथे दक्षा, शांतीलाल पटेल, सौते अरुंधती ताई मिसाळ, अतुलजी रिकिवे, नीलम ताई हसे, स्वातीताई रांडे, हे सगळे एकत्र येऊन या पिझ्झा बसचं उद्घाटन आपण इथे दालन उघडलेलं आहे. दालन 3ऱ्या-4थ्या मजल्यावर आहे, पण लवकरच लिफ्ट चालू होते. आणि अलीकडच्या कालखंडामध्ये मुंबईमध्ये प्राधान्यानं प्रथम पाहण्यास मिळालं आणि आता संगमनेरमध्ये सुरू झालेलं आहे.
कधी कधी दालन हे म्हणजे रेस्टॉरंट बऱ्याच यांचे कधी 7व्या मजल्यावर कधी 8व्या मजल्यावर जास्तीत जास्त उंचावर रेस्टॉरंट करण्यामध्ये उद्देश असा असतो की तिथून सगळं परिसर दिसतो, असं सुद्धा उद्देश ठेवून रेस्टॉरंट करतात. आणि आताच आपण एक थिएटर जे केलं सिनेमा थिएटर सुद्धा ते कितव्या मजल्यावर आहे? बरं, तुम्हाला माहिती की मी पाहिलं. आम्ही काही मंडळी अशा असतो का आमचं काही तसं फार हे नसतं, करणारे करतात. त्याच्यातलं असतं का म्हणजे त्याचं काम वाटलेलं असल्यामुळे त्यांचं काय मला वाटलं काय परंतु त्यांनी माहिती ठेवली. तर असं तर आता सुरुवातच झाली आणि त्या दृष्टीनं काय फार फरक पडतो असं नाही, तर त्या व्यवस्थित पद्धतीनं शांतता असते हे असतं त्या पद्धतीने सुरू केलं आहे. खरं म्हणजे याच्यातले सगळे हे पाहिल्यानंतर मेनू पाहिल्यानंतर तर नव्या पिढीला आकर्षित करणारं ठेवलं आहे, पण नवी पिढी नाही, बाकी बी काय मागे राहतात असं समजायचं काही कारण नाही. सगळे चटकदार कार्यक्रम हा मला दिसतोय, चविष्ट कार्यक्रम, नव्या जगाचा कार्यक्रम, नव्या युगाचा कार्यक्रम पूर्णपणे दिसतो आहे. आणि असं दालन आपल्याकडे असणं हे सुद्धा अत्यंत चांगली गोष्ट आहे. आपण सगळेजण एकत्र आलेले आहेत नेमकं याच्यात. इतकी भारी भारी माणसं आहे, सगळे सीए एकत्र येऊन असं करू शकतात. हे फार महत्वाची गोष्ट आहे की ठीक आहे, काहीतरी एक डायव्हर्सिफिकेशन असतं, एक नवं आणखी काही करता येतं आणि शोधलं पाहिजे, नवं केलं पाहिजे हा उद्देश ठेवून त्यांनी अत्यंत सुंदर पद्धतीचं रेस्टॉरंट आहे. आतलं आता मुद्दाम तुम्ही थोडासा त्रास होईल तुमचा, परंतु वर जाऊन पाहण्यासारखं रेस्टॉरंट आहे. अजून ते चालू झालेलं नाही, पण इतकं सुंदर ते इंटेरियर कोणी केलं मला माहीत नाही, परंतु त्या कंपनीचेच लोक फ्रँचायझी आहे ना ती. असं आहे म्हणजे बेसिक इथं युनिट राहणार आहे आणि इथून देशात तुम्ही जाणार आहे आणि पुढं तुम्ही आणखी मॅकडॉनल्ड सारखं जगात जावं असं सुद्धा शुभेच्छा या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना देतो. एक सुंदर दालनाकरता खूप संगमेरकरांच्या वतीनं आभार मानतो, शुभेच्छा देतो. आणि आपल्या संगमनेरची गरज आहे, ती गरज आज पूर्ण झालेली आहे. कारण बाकी सगळ्या गोष्टी झाल्या, थिएटर झालं साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आता, आणि अनेक गोष्टी संगमनेरला शहराकडं आणि शहराच्या सगळ्या सुखसुविधा आपल्याला सहजपणे उपलब्ध होतील अशी प्रगती संगमनेरकरांनी आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली ज्या पद्धतीनं केली आणि मागच्या 2-3 दशकांमध्ये संगमनेर ज्या स्तरावर जाऊन पोहोचलं. काल माझ्याकडे काही दिल्लीचे मुंबईचे लोक आले होते, ते घरी आले. तो रस्ता अजून थोडा पूर्ण व्हायचा आहे, परंतु तो होईल छान. आणि तिथे आल्यानंतर त्यांनी मला विचारलं की तुम्ही कसं काय अजून संगमनेरमध्ये राहता, तुमची मुलं सगळी पुण्याला गेली. म्हटलं भाऊ आम्हाला काही संगमनेर सुटत नाही, कारण संगमनेरात अशी एकही गोष्ट नाही जी इथं मिळत नाही. आमच्याकडे सगळ्या सुखसुविधा उपलब्ध आहेत आणि तुम्ही मंडळी तासभर प्रवासात वेळ घालवता ऑफिसमधून घरी जायला. आता इथून आपण ऑफिसला जाणार आहे म्हटलं नाश्ता करून 5 मिनिटात नाही, आम्ही 3 मिनिटात, तुम्हाला फक्त 5 मिनिटं लागले त्या रस्त्यामुळं, पण अदरवाईज 3 मिनिटात आपण ऑफिसला पोहोचू असा एवढा जवळचा रस्ता आहे. आणि त्यामुळे आमचा ट्रॅफिक टाइम जात नाही, तो सगळा वेळ आम्ही फॅमिलीला देतो. आणि आता पिझ्झा बस्ट झालेला आहे आमच्याकडे, त्यामुळे फॅमिलीला घेऊन पिझ्झा बस्टमध्ये पण आम्ही जातो. त्यामुळे आपला संगमनेर किती प्रगती करतंय आणि किती छान छान दालनं आपल्याकडे येत आहेत, सगळे ब्रँड्स आपल्याकडे येत आहेत. आणि हे सगळं पाहिल्यानंतर आपण जगातले सगळ्यात सुखी लोक आपण आहोत, कारण अजूनही आपल्याकडे पाणी आहे साहेब. बाकीच्यांचं पाणी पळालं, पण अजून निळवंड्याचं पाणी आपल्याला येत आहे. आपण मस्त आंघोळी करतोय अजूनही. मुंबईमध्ये आता पाण्याचा शॉर्ट झाला, कालच अमृता सांगत होती आमच्याकडे आता कमी येतं पाणी, टँकरनं पाणी यायला लागलंय. आणि आपण मात्र सुखात, समाधानात, आनंदात नांदतोय. प्रदूषण नाही आपल्याकडे. आपण जो आनंद घेतोय त्या सगळ्या आनंदामध्ये आज एक नवीन भर पिझ्झा बस्टनं पाडलेली. या पिझ्झा बस्टमध्ये ग्राहकांना स्वादिष्ट पिझ्झा, बर्गर, विविध फास्ट फूड, त्याचबरोबर आकर्षक ऑफर्स उपलब्ध करून दिल्या गेल्यात. उद्घाटनानिमित्तानं ग्राहकांसाठी फक्त 199 रुपयात अनलिमिटेड मील ही विशेष ऑफर तब्बल 1 महिन्यांसाठी जाहीर केली गेली आहे. नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन व्यवस्थापनाच्या वतीनं केलं गेलंय. या उपक्रमासाठी पिझ्झा बस्ट रेस्टॉरंटचे संचालक दक्षा शांतीलाल पटेल, अरुंधती रवींद्र मिसाळ, अतुल सुभाष रकिबे, नीलम विकास हासे, स्वाती जनार्दन गलांडे तसेच कर्मचारी आणि मित्रपरिवार यांनी विशेष परिश्रम घेतले.
सुभाष भालेराव, सी न्यूज मराठी, संगमनेर. सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं, ते असतं दागिन्यांमध्येही. सोने, चांदी, हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स. पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन सोबत आता तुमच्या जवळ. लग्नकार्य असो, सण असो वा खास क्षण, ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने, खास तुमच्यासाठी. ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना. सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे, संगमनेरमध्येच आहे आता नवनवीन दागिने. आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9372 012 044.